वळूयात पुढील बातमीकडे। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावरून अधिवेशनात सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपल्याचं दिसून आलं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावरून नागरी अन्न पुरवठा विभागाचे राज्यमंत्री योगेश कदमांना फैलावर घेतलं। यावेळेस नेमकं काय घडलं सदनात पाहूया। 7,16,334 इतके शेतकरी अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये धानाच्या बोनसच्या घोषणेची एखाद्या चातक पक्षापेक्षाही जास्त उत्सुकतेने वाट बघताय। आपल्याकडून कदम साहेब या संदर्भात ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या। जरी मी जास्त बोललो असलो तरी की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही। की बोनस देऊ नये मी असंही म्हणत नाहीये, परंतु नक्कीच या बाबतीमध्ये आपण म्हटलात खरं की या घोषणा आपण करावी, 2 दिवसामध्ये आपण GR काढावा। आपल्याला जी अपेक्षा आहे तर कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल। हा उपप्रश्न आहे का अध्यक्ष महाराज? लक्षवेधीचा आत्मा आहे। तुम्ही आत्म्यालाच उत्तर देताना जर असं उत्तर देता की आम्ही बैठक घेऊ नंतर सांगू, तर संसदीय कामकाजाचा अवमान आहे, हा संविधानाचा अवमान आहे। अध्यक्ष महाराज, तुम्हाला लक्षवेधी स्पष्ट भाषेत आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस द्यायचा की नाही द्यायचा, आणि याला लाजायचं काय? मी काय उखाणे घ्यायला सांगतोय का मंत्री महोदयांना? जे आकडे सांगताय ते चुकीचे आकडे सांगताय आणि त्याचा काही तर्क नाही। मग सांगा देत नाही धानाचा बोनस, विचार काय करायचा आहे? द्यायचा नाही आहे ना तुम्हाला धानाचा बोनस, तर स्पष्ट सांगा ना।